मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांवर पलटवार करत त्यांनीच मराठा मोर्चाचा अपमान केल्याचा आरोप केलाय। तत्पूर्वी शरद पवारांनी निवडणुकीचा प्रचार करताना मराठा मोर्चावरून भाजप आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं होतं। मराठा समाजाच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रसद पुरवण्यास सुरुवात केली आणि मराठा समाजाचं आंदोलन थंड झाल्याचा आरोप पवारांनी केला होता आणि त्यांच्या याच वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये समाचार घेतला। राज्यामध्ये अशा प्रकारची रसद पुरवून मोर्चे करण्याचं काम कोण करतं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात। पण हा आमच्यावर आरोप नाही आहे, हा सकल मराठा समाजावर आरोप आहे की आमच्या पैशावर त्यांनी मोर्चे काढले। विचारा बरं त्यांना, एक तरी पैसा त्यांना भारतीय जनता पक्षाने दिला का? म्हणजे ज्यावेळी समाज पूर्णपणे आपल्या पैशावर स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून शांतपणे मोर्चा काढतो, त्या मोर्चामध्ये कोट्यावधी लोक सामील होतात। ते लोक स्वतःचा डब्बा घेऊन येतात, जेवण करतात, तिथली सफाई करतात, कुठलाही हंगामा न करता परत जातात। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे मोर्चे हे कधीच निघालेले नाहीत। त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। तर त्यांच्यावरच आरोप करायचा की भारतीय जनता पक्षाच्या पैशावर हे मोर्चे काढले, मला असं वाटतं खेदजनक आहे। हा मोर्चेमध्ये जे सामील झाले त्यांचा एक प्रकारे अवमान आहे, असा अवमान करू नका।